नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या देशभरामध्ये एका आकड्याने प्रचंड गोंधळ घातलेला आहे, धुमाकूळ घातलाय. सोशल मीडिया असू देत, बातम्या असू देत, न्यूज चॅनल असू देत, माध्यमं असू देत, या सगळ्यांवर चर्चा रंगली आहे ती या एका आकड्याची. तो आकडा कोणता आहे? या आकड्याची चर्चा देशभरात रंगली आहे, तशी दिल्लीमध्ये सुद्धा या आकड्यावरनं राजकीय वातावरण गरमागरम झालेलं आहे. का झालंय असं? नेमकं या आकड्यामध्ये काय जादुई आकडा आहे हा, किंवा या आकड्यामुळे नेमकं काय घडणार आहे भविष्यामध्ये? या आकड्यामुळे राजकीय भूकंप होणार आहे का? असे सगळे प्रश्न आपल्याला पडतात. कारण तुम्हाला मी सांगतो, आता महिला आरक्षणावरून एक विशेष अधिवेशन हे दिल्लीमध्ये बोलवलं गेलं. यामध्ये सरकार, विरोधी पक्ष यांच्यामध्ये प्रचंड खडाजंगी झाली. आणि याच वेळी राहुल गांधी जेव्हा या बाबतीमध्ये महिला आरक्षणावर विवेचन देत असताना त्यांनी मध्येच एक मुद्दा मांडला आणि त्यामध्ये त्यांनी या आकड्याचा उल्लेख केला. या आकड्यामध्ये काहीतरी दडलंय, या आकड्यामध्ये मागे काहीतरी गुपित आहे, असं राहुल गांधी म्हणाले. आता तो नेमका आकडा कोणता आहे? तो आकडा काय आहे? या आकड्याचं गुपित काय आहे? खरंच या आकड्यामध्ये काही असं दडलंय का की ज्यामुळे भविष्यामध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो? असे सगळे कयास या निमित्ताने बांधले जात आहेत. नेमका तो आकडा कोणता आहे ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, राहुल गांधींनी 16 आकड्याचा उल्लेख केला आणि सत्ताधारी बाकांवर अस्वस्थता पसरली. मग असं राहुल गांधी काय म्हणालेत? असा राहुल गांधींनी 16 नंबरच्या या आकड्याचा उल्लेख का केला? या 16 आकड्यामुळे सत्ताधारी किंवा सरकार एवढं का हादरून गेलंय, एवढं अस्वस्थ का झालेलं आहे? या बाबतीतले अनेक कयास हे सोशल मीडियावर आणि माध्यमांवर बांधले जात आहेत. या 16 आकड्यामध्ये अशी काय जादू आहे? उल्लेख राहुल गांधींनी 16 आकड्याचाच का केला? आपण बघणार आहोत नेमके कयास जे बांधले जात आहेत ते काय बांधले जात आहेत. पहिली गोष्ट, महिला आरक्षण आणि त्याचं टायमिंग. आता तुम्ही म्हणाल 16 आकड्याशी याचा काय संबंध आहे? आत्ता देखील जे महिला आरक्षणावरनं जे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आणि महिला आरक्षण विधेयक जे सबमिट करण्यात आलं, तो दिवस होता 16 तारीख. 2023 मध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल की महिला आरक्षण विधेयक मांडलं गेलं, जे संमत झालेलं होतं ते ज्या दिवशी मांडलं गेलं ती तारीख होती 16 एप्रिल 2023. आता हा निव्वळ योगायोग आहे की यामागे काही राजकीय खेळी आहे, असेही कयास बांधले जात आहेत. याच्या मागचा दुसरा कयास जो मानला जातोय तो म्हणजे एप्स्टीन कनेक्शन. आता तुम्ही म्हणाल एप्स्टीन कनेक्शनच्या बाबतीमध्ये एकदम 16 आकड्याशी काय कनेक्शन बांधलं जात आहे? तुम्ही काँग्रेसचं अधिकृत जे हँडल आहे, या अधिकृत हँडलवर गेला तर तुम्हाला एक पोस्ट मिळेल. या पोस्टवर, ती पोस्ट अशी आहे, 16 साऊंड्स लाईक एप्स्टीन. मग अशी 16 साऊंड्स कोणते आहेत? अशी 16 गोष्टी कोणत्या आहेत? किंवा अशी 16 पानं काही आहेत का की ज्याचं एप्स्टीन फाईलमध्ये ज्याचा उल्लेख आहे? आणि त्यामुळे एप्स्टीन फाईलशी, एप्स्टीनशी या 16 आकड्याचं कनेक्शन हे लावण्याचा प्रयत्न होऊ लागलेला आहे. तिसरा कयास, तिसरी शक्यता, ती म्हणजे सध्याचं जे सरकार आहे हे सरकार, तुम्हाला माहिती आहे, भाजप पूर्ण बहुमताने आलेलं नाही. आज तेलुगू देसम पार्टी असेल, नितीश कुमारांची पार्टी असेल, या 2 पार्ट्यांच्या टेकूवर हे सरकार आहे. आज तेलुगू देसम पार्टीचे खासदार किती आहेत याचा जर तुम्ही विचार केला, याचा आकडा जर तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल 16 खासदारांचा सपोर्ट आज दिल्लीमध्ये सरकारला तेलुगू देसम पार्टीचा आहे. आणि सध्या अशी चर्चा सुरू झालेली आहे, म्हणजे या 16 खासदारांवर या सरकारचं भविष्य आहे ही चर्चा असताना सध्या या महिला आरक्षणावरून दक्षिण आणि
उत्तर भारत अशी एक लढाई सुरू झाली आहे. आणि जर भविष्यामध्ये ही लढाई वाढत गेली तर अर्थातच दक्षिणेकडची राज्य म्हणून तेलुगू देसम पार्टी सुद्धा NDA मधनं बाहेर पडू शकते अशी चर्चा आहे. आणि त्यामुळे या 16 खासदार हे काय पुढे जाऊन काहीही निर्णय घेऊ शकतात आणि म्हणून या 16 खासदारांवर सरकारचं भवितव्य अवलंबून आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे. दुसरं, जसं मी ॲब्स्टीन फाईनचा उल्लेख केलाय तसंच असं म्हटलं जात आहे की 16 पानांचा एक दस्तऐवज आहे आणि किंवा त्याचबरोबर एक 16 मिनिटाची व्हिडिओ क्लिप आहे. या 16 आकड्याचा उल्लेख करता सरकार एवढं घाबरलं का, सरकार एवढं अस्वस्थ का झालं, तर काही लोक अशी अंदाज बांधतायत की असा काही 16 पानांचा दस्तऐवज आहे किंवा तो 16 मिनिटांचा व्हिडिओ आहे की जर तो समोर आला तर सरकारला धोका होऊ शकतो किंवा सरकारमधली अत्यंत मोठी व्यक्ती धोक्यात येऊ शकते. असा तो काहीतरी एक 16 मिनिटाचा व्हिडिओ आहे किंवा 16 पानांचा दस्तऐवज तरी आहे. त्यामुळे या 16 आकड्याचं कनेक्शन हे या 16 मिनिटाच्या व्हिडिओ बरोबर लावलं जात आहे. पुढची गोष्ट, या 16 तारखेला म्हणजे आता जेव्हा हे महिला विधेयक सबमिट केलं गेलं तेव्हा या 16 तारखेला पडद्यामागे असं काय घडलं आहे की ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तणावात आले मानसिकदृष्ट्या आणि त्यामुळे त्यांना प्रचंड थकवा आलेला आहे मानसिक. याचा उल्लेख राहुल गांधींनी या अधिवेशनाच्या काळामध्ये केलाय. राहुल गांधी असं म्हणालेत की सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऊर्जा कमी आहे की काय, कमी झाली आहे की काय असं वाटतंय. आता 16 तारखेला अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत का की ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अस्वस्थ झालेत, हे मानसिक अस्वस्थ झालेले आहेत किंवा ते मानसिक दबावामध्ये होते का याची चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे राहुल गांधींनी या 16 आकड्याचा उल्लेख या अधिवेशनामध्ये केला आणि आता देशभर या 16 आकड्याची चर्चा सुरू झाली आहे. पत्रकारांनी राहुल गांधींना विचारलं की या जादुई आकड्याची मागे नेमकं काय उत्तर आहे, याचं या आकड्याचं जो तुम्ही उल्लेख केलात याच्या मागे काय दडलंय, तर पुन्हा राहुल गांधींनी सस्पेन्स कायम ठेवत असं सांगितलेलं आहे की हे 16 आकड्यांचं एक कोड आहे, ते मी उत्तर तुम्हाला इतक्यात देणार नाही, लवकरच तुमच्या समोर या 16 आकड्याच्या कोड्याचं उत्तर तुमच्या समोर येईल तेव्हा भूकंप होईल. पण त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा या 16 आकड्या मागची उत्कंठता ही ताणली गेलेली आहे आणि त्यातच काल संजय राऊतही म्हणालेले आहेत की 16व वरीस धोक्याचं. या 16 आकड्याचा संबंध ॲब्स्टीन फाईलशी आहे का, या 16 आकड्याचा संबंध अदानींच्या बरोबर काही आहे का, 16 मिनिटाचं काही आहे का, असं म्हणत संजय राऊत म्हणालेले आहेत की मी एक पोस्ट केली आहे ती तुम्ही बघा, पण या 16 तारीख सरकारसाठी मात्र काही चांगली नाहीये. कोणत्याही 16 तारखेला काहीही होऊ शकतं आणि त्यामुळे या 16 नंबरचं, या 16 आकड्याचं गूढ हे वाढत चाललंय. भविष्यामध्ये हा 16 आकडा सरकारला अडचणीत आणतोय का, या 16 आकड्यामुळे देशभरामध्ये काही राजकीय भूकंप होतोय का, हेच बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय, तुमच्या देखील कमेंट्स काय आहेत हे तुम्ही जरूर कळवा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.